नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोहोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. जय गजानन. जय गजानन. सुदगील संवाद आंबटगोड मध्ये आपल्या सर्वांचं मी श्री लदवा मनापासून स्वागत करतोय. आजचा विषय जितका भन्नाट आपण निवडलेला आहे की कल्याण डोंबिवलीच्या जवळ असलेल्या आपल्या उल्हासनगर शांतीनगर येथून आपण जवळजवळ 25 वर्ष वारी करतोय. आणि तीही वारी साधी सुधी नाही बरं का, गजानन महाराजांची वारी. आणि ती वारी करणारे साक्षात कुलसंगे सर आज आपल्याशी छानशा गप्पा मारण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. मला खरोखर कुलसंगे सर आपलं सर्वांच्या आमच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. सर मला सांगा की आतापर्यंत आपण पंढरपूरच्या वारी वगैरे सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. हो. पण ही संत गजानन महाराजांची गणगण गणात बोते यांची सर वारी आणि तीही इथून कसं काय तुम्हाला सुचलं कल्याण मधून ही वारी आपली गेली पाहिजे म्हणून? सुचलं म्हणजे एका प्रसन्न गुरुवारी हा. मी मंदिरात आलो. हा. तिथे मोहन राजे म्हणून एक वारकरी होते. अच्छा. त्यांनी मला असा प्रश्न केला की सर, पंढरपूरला लाखो करोडो लोक जातात, आळंदीला शेकडो लोक जातात आणि त्याचा स्वर अचानक चेंज झाला. अच्छा. तो म्हणाला शेगावला कधी जायचं चालत. या भाषेत तो बोलणारा नव्हताच. रांगावर काटा आला माझ्या. आणि मला ते जाणवलं, अरे हा मोहन राजे बोलत नसून हे माझे महाराज बोलतायत. महाराजांची आज्ञा म्हणून मी परत वळलो, महाराजांकडे आशीर्वाद मागितला. महाराज तुमच्याकडे चालत यायचं आहे. क्या बात आहे. ही त्या वारीची सुरुवात आहे, महाराजांच्या आज्ञेवरून झालेली सुरुवात आहे. पण मला सांगा सर की ही आता महाराजांनी आज्ञा दिली, पण कुठलीही गोष्ट करताना एकट्या दुकट्याचं काम नसतं सर. हे साधं सुद्धा नाहीये, कारण हे शिवधनुष्य आहे. पेलवणं म्हणजे आज जवळजवळ आज 17-18 दिवसाचा हा संपूर्णतः प्रवास आणि सर्व भक्त लोकांना घेऊन जायचं. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय झाली, त्यांच्या राहण्याची सोय झाली. या सगळ्या गोष्टी करताना सर तुमच्याबरोबर आणखीन कोण कोण असे जोडले गेले होते की त्याला तुम्हाला आठवतात असे की जे खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे होते, तुमच्या बरोबर उभे होते? असे माझ्या बरोबर अगदी पहिल्या पदयात्रेपासून 12व्या पदयात्रेपर्यंत 12 पदयात्रा महाराजांनी माझ्याकडून घेतल्या सलग. 12 वर्ष चालवलं महाराजांनी. एक तप पूर्ण केलं. छानच. यापूर्वी एक तप महाराजांनी घरी करून घेतलं. प्रगट दिन घरी साजरा करायचो. नंतर मंदिराची निर्मिती झाली आणि मंदिराच्या निर्मितीनंतर 95ला मंदिर निर्मिती झाली. 2002 पासून पदयात्रेला महाराजांच्या आज्ञेवरून सुरुवात झाली. छानच. आता मनात परत विचार आला की आपण एकटं जाण्यापेक्षा कोणी मिळालं तर बघूया. तर तेवढ्यात वसंतराव गोगटे जे ब्रह्मांड नाईक सिरियल मध्ये काम केलं, त्यांना गजानन महाराजांचा त्यांनी अभिनय केला होता. तर त्यांना फोन केला, भाऊ महाराजांची आज्ञा झाली, महाराजांकडे चालत जायचं आहे शेगावला, येणार का तुम्ही? ते एवढे खुश झाले की अगोदर माझं नाव लिहिले. छानच छानच. मी त्यांना अट घातली. त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो. भाऊ जर कोणी आले नाही तर आपण दोघांनी जायचं का, नक्की सांगा मला. ते म्हणाले हो जाऊ. छानच. परत विचार केला आणि महाराजांकडे आपण चालत जाणार, महाराजांच्या कृपेने काहीतरी दिव्य अनुभव नक्कीच येणार, ते काय इतरांना वाटू नये. बरोबर. म्हणून एक महाराष्ट्र टाइम्स मध्ये पहिल्यांदाच छोटीशी जाहिरात दिली. अच्छा. आणि 18 लोकांनी नावं नोंदवली. त्यातली शेवटी 8 लोकांनी ती पूर्ण केली. वा वा. छानच. म्हणजे सुरुवात ही 8 लोकांपासून झाली. सुरुवात मी तुमचे ते मी म्हणेल फाउंडर मेंबर म्हटलं तरी चालेल. तर त्या 8 लोकांची सर तुम्ही नावं सांगू शकाल का? हो. मी स्वतः अविनाश लेले, उमाकांत व्यवहारे, कुलकर्णी आणि विजयाताई लेले. अच्छा. ही सगळी मंडळी. दीपक दीक्षित. अच्छा. ही सगळी मंडळी तुमच्या बरोबर पहिल्या वर्षी होती. हो हो. आणि मग तो तुम्ही जो अखंड प्रमाणे ही वारी अशी वाढत 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 गेली,
त्याचं असं झालं, पहिली वारी केली ते आमची वेळ चुकीची निवडली. अच्छा. कारण ऐन उन्हाळ्याचे दिवस 5 तारखेला महाराजांचा प्रगट दिन साजरा करायचा आणि 6ला महाराजांचा प्रसाद घेऊन आपण रस्त्याने वाटत जाऊया. अच्छा. आणि 6 मार्चला ती वारी सुरू केली. कडक उन्हाळ्याचे दिवस. पण महाराजांनी इतके छान अनुभव दिले की पहिला प्रसंग सांगेल बोलण्याच्या ओघात. दिव्य अनुभव ज्याला म्हणता येईल. बरं. नाही नाही, आमच्या आणि श्रोत्यांना पण सर आवडेल हे. हो, नक्की की सांगेल. खरोखर म्हणजे आज आम्ही जो तुमच्याकडे सर वेळ घेतलेला आहे आणि तुमचा हा. आणि आज जे आपण जे पॉडकास्ट करतोय त्याच्या मागचा उद्देशच तो आहे हा. की गजानन महाराजांची ख्याती काही सांगायची इतरांना आम्हाला आवश्यकता वाटत नाही, कारण प्रत्येकाला त्याचा अनुभूती आलेली आहे. आले. म्हणजे आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर गजानन महाराजांचं असं नाही म्हणेल, त्यांच्या जे व्यवस्थापन मंडळ आहे शेगावचं, त्याची तर एवढी ख्याती आहे की आज प्रत्येकाच्या मुखात त्यांचं नाव आहे नक्की. की नियोजन करावं तर गजानन महाराजांच्या मंदिरानेच. हो. म्हणजे हे मी आता स्पेसिफिकली इथे उल्लेख पण केले की राम मंदिराचं जे काही चालू आहे ते सगळ्यांसमोर आहे, ते काही वेगळं सांगायची वेगळं गरज नाही. सांगायचं. पण आज इतके वर्षानुवर्ष महाराजांची सेवा तिकडे करतायत, त्यांचं नियोजन करतायत, एवढी ट्रान्सपरन्सी आहे आणि मला असं वाटतं तशी ट्रान्सपरन्सी सर आपण सुद्धा ठेवलेली आहे. हो, नक्की. आणि म्हणूनच त्याला 25 वर्षाचा तुम्हाला अखंड कार्यकाळ हा मिळाला आणि खरोखर सर तुम्ही खूप भाग्यवान आहे मी म्हणेल. नक्कीच. आणि तुमच्यावर महाराजांचे आम्ही कृपा. भाग्यवान आहोत, सुदगिल फाउंडेशन सुद्धा, की आज आम्ही तुमची मुलाखत घेतोय की ज्यांनी 25 वर्ष सातत्याने वारी कंटिन्यू केली. हो. त्यातलं एक टप स्वतः ती वारी पायी चालून केलेले आहे. म्हणजे खरोखर फुलसंगे सर मी तुमचा खूप खूप म्हणजे ऋणी आहे धन्यवाद. की आज तुम्ही फुलसंगे सर आमच्या सुदगिल संवाद आंबेडगोडसाठी इतकं छान सगळ्या आमच्या श्रोत्या वर्गाला सगळी माहिती देणार आहात. हो हो, नक्कीच नक्कीच. सर ज्या वेळेला तुम्ही ही गजानन महाराजांची वारी सुरू केली त्यावेळेला तुम्हाला म्हणजे मगाशी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सर तुम्हाला एक त्या आज्ञा मिळाली. आणि तुम्ही ते 8 जणांनी मिळून केलं. हा. पण मला सांगा, आपण मराठी माणसं आहोत, एखाद्याने काही चांगलं केलं की त्याला बऱ्याच अडचणी कोणी ना कोणीतरी आणत असतात. हो. असं काही घडलं का सर तुमच्या बाबतीत सुरुवातीला? नाही, असं काही घडलं नाही. कारण ही महाराजांची आज्ञा होती, त्यामुळे अशी पहिल्या पदयात्रेत कुठलीही अडचण आलेली नाही. महाराजांनी ती सॉल्व्ह केली. त्या संदर्भात एक दिव्य अनुभव पहिल्या पदयात्रेचा सांगावा असा वाटतो श्रोत्यांना. शेगाव अगदी 4 दिवसावर असताना माझ्या दोन्ही पायाच्या बोटांची अवस्था फार बिकट झालेली होती. पायाला फोडं आलेली होती. एक पाऊल पुढे कसं टाकायचं ही भ्रांत होती. त्या रात्री कसा तरी झोपलोय आणि आता सकाळी एक पाऊल कसं टाकायचं पुढे ही भ्रांत असताना महाराजांना कळवळून विनंती केली, महाराज, वारीचा भार तुम्हीच माझ्या खांद्यावर टाकलेला आहे आणि मी जर थांबलो तर ही वारी थांबेल. असं करू नका. मी तुमचा चेला आहे म्हणा, हवं तर पक्क्या गुरुचा पक्का चेला आहे. छान. ते तुम्ही माझी वारी पूर्ण करून घ्याल. आणि अगदी कळवळून महाराजांना प्रार्थना करून चालायला सुरुवात केली. तर जवळजवळ 7 ते 7.5 किलोमीटर वेगाने मी पळत होतो एकटाच. साधारणतः आपल्या चालण्याचा वेग वारीतला तासाला 5 किलोमीटर असतो. पण त्या दिवशी एवढं बळ कसं आलं आणि पायाचं दुखणं कुठे सरून गेलं आणि एकटाच त्या अंधारात चालत गेलो आणि आतून आवाज आला की बाळकृष्ण ही तुझी चाल नव्हे बरं का. आणि ओक्साबोक्सी रस्त्यावरच रडायला लागलो. एकटाच होतो चालताना, बाकीचे सगळे मागे होते. महाराजांच्या आठवणीने अंग शहारलं, गदगदून आलं. तेवढ्यात बाजूच्या झाडीतून दोन्ही बाजूनी 1-2 गलेलठ्ठ कुत्री आली आणि माझ्या सोबत चालू लागली. वा. आणि परत महाराजांना हात जोडले, रडलो परत. आणि महाराज, माझ्यासारख्या क्षुल्लक भक्तासाठी तुम्ही आपले सेवक पाठवले, श्वानाच्या रूपाने का होईना, पण ते तुमचे सेवकच आहे. तुम्ही भक्तांसाठी किती धावून येता. म्हणून गदगदलो, रडलो. आणि तोपर्यंत आमचा टेम्पो थांबलेला होता.
तिथे येऊन थांबलो. ती दोडी कुत्री शहाण्या माणसासारखी बसली. वा. नंतर अर्ध्या पाऊण तासाने एक एक करत सगळे आले तिथे. आम्ही नाश्ता घेतला. नाश्ता घेऊन त्या कुत्र्या टापत दिला. उठून गजर करून चालायला लागलो. मागे वळून बघतो, कुत्री गायब. हा अविस्मरणीय प्रसंग महाराजांनी पहिल्याच पदयात्रेत दिला. खरं म्हणजे आम्हाला एकच पदयात्रा करायची होती. महाराजांकडे चालत जायचं, आपल्या सद्गुरूंकडे चालत जायचं. पण ह्या दिव्य प्रसंगाने एवढं भारावून गेलो की अरे, महाराजांचे देश विदेशात परदेशात अनेक भक्त आहेत, त्यांनाही हा अनुभव येईल, अनुभव घेऊ दे. अनुभव वेगवेगळे असेल, पण महाराज निश्चितच अनुभव देतील ह्या विश्वासाने महाराजांची इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत ही वारी चालू ठेवायची बरोबर. असं मनाशी पक्क ठरवलं. बरोबर. मला श्रोतेवर्गाला अजून एक सांगावंसं वाटेल की या सुदगील संवाद आंबडगोड ह्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत जर का लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो जर केलं नसेल तर अवश्य करा. मला सांगा सर, तुम्ही वारी तर सुरू केली, हो. मग आता वारीचे जे तुमचे म्हणजे विश्रांतीचे जे टप्पे असतात हो. ते कसे काय तुम्ही शोधून काढले, ते कसं काय झालं म्हणजे? नाही, पहिली वारी आमची हायवेने गेली. बरं. त्यावेळेस प्रचंड त्रास झाला, उन्हाचा त्रास झाला. बरं, तुम्ही पिरियड तुमचा जो चुकीचा तुम्ही निवडला मग. हा, चुकीचा निवडला होता. म्हणून आम्ही एकदम जीप करून सर्वे केला अरे वा. आणि अधिक सुखकर कशी वारी होईल. बरोबर आहे. आम्ही जो त्रास घेतला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आताची वारी आहे आपली. प्रत्येक ठिकाणी आपल्या नियोजनाची व्यवस्था झालेली असते. अच्छा. आमचे यजमान आतुरतेने आमची वाट बघत असतात. दर डिसेंबरला आमच्याकडून सेवेचे संधी कोणी सोडत नाही, नाही. थोडक्यात म्हणायचं. दर डिसेंबरला आमच्याकडून त्यांना पत्र जायच्या अगोदर त्यांचाच फोन येतो, सर या तारखेला तुमची वारी येणार आहे ना. क्या बात. इतकं प्रचंड प्रमाणात स्वागत होतं. अनेक नवीन यजमान पण मिळतात, ते आग्रह करतात, पण आम्ही जुन्या यजमानांना सोडू शकत नाही. सोडू शकत. बरोबर आहे. बरोबर. सातत्य ठेवलेलं त्यांनी बिचाऱ्यांनी. सातत्याने ते आमची व्यवस्था करतात. पण साधारण सर दिवसाला किती किलोमीटर चाललं जातं तुमच्याकडे? साधारण दिवसाला 30 ते 32 किलोमीटर हा एका प्रवास दिवसाला. असतो. आणि समोर पाचोऱ्यानंतर थोडा कमी कमी होत जातो. अच्छा. पण साधारण या पालखीमधली, या वारीमधली जर दिनचर्या जर आपण पाहिली तर सकाळपासून संध्याकाळपर्यंतची दिनचर्या काय असते सर? दिनचर्या असं पहाटे 4ला उठायचं. 4ला उठून 5 वाजेपर्यंत सगळी आनिक वगैरे आटोपून महाराजांची आरती करायची आणि प्रस्थान करायचं. त्यावेळेस अट एकच आहे, प्रत्येकाने आपापलं नामस्मरण करत ती वारी करायची आहे. बरोबर. कारण नामस्मरणाच्या भरोशावरच आपली वारी पूर्ण होत असते. खरं. म्हणून सकाळचा वेळ जास्तीत जास्त नामस्मरण करा. आणि खरोखर प्रत्येक जण नामस्मरण करत चालत असतो 5 वाजेपासून साधारणतः 8-8:30 पर्यंत. त्यानंतर आमचा चहाचा टप्पा येतो. चहाचा टप्पा आल्यानंतर, चहा पोटात गेल्यानंतर मग इतर गप्पांना सुरुवात होते. अर्थातच राजकारण विषय सोडून हा महत्वाचा महाराजांचा विषयच बरोबर आहे. वारीत चर्चा केली गजानन महाराज मंदिरात संस्थांनी जसं केलेलं आहे की हा. राजकारण हा प्रकार नाही. नाही. म्हणजे त्यांचे नियम जवळजवळ तुम्ही सगळे तुमच्या ह्याच्यात फॉलो अंमलबजावणी करतोय करता. आम्ही. आजपर्यंत कुठलंही लेबल आमच्या वारीला लावून अच्छा, घेतलेलं पॉलिटिकली लेवल कुठलंही नाही, कुठलंही कुठले टी शर्ट वगैरे ते नाही, मागे पुढे हा प्रकार काही नाही. काही नाही. मग सर तुम्ही तुमच्याकडनं काय देतात लोकांना असं परिधान करण्यासाठी? परिधान करण्यासाठी आम्ही एक क्रिकेटची टोपी असते गोल, अच्छा. ती टोपी, हा. एक जॅकेट, अच्छा. म्हणजे पहाटे गाड्यांचा त्रास होऊ नये. अच्छा, त्याला रेडियम पट्टी वगैरे लावलेली रेडियम आहे. अच्छा, पट्ट्या अच्छा. लावलेल्या अच्छा, अच्छा. जॅकेट. आणि आमच्याकडे स्लिपिंग बॅग आहेत. अच्छा. हा, त्या स्लिपिंग बॅग प्रत्येकाला आम्ही देतो. म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये हा, शिरला की त्या- तुम्ही चेन लावून घ्या आणि चेन लावून घ्या. क्या बात. आणि ते लेडीज साठी तरी अतिशय चांगलं आहे, छानच छानच. सुरक्षित आहे. सर दुपारचं भोजनाची व्यवस्था तुमची असते, त्याच्यानंतरचा काय कार्यक्रम असतो दिनचर्यामध्ये? नाही, दिनचर्या अशी, आता नाश्ता झाल्यानंतर हा. आणखी 10 किलोमीटर चालतोय आम्ही. अच्छा. म्हणजे 25 किलोमीटर सकाळच्या वेळेस बिफोर लंच तुम्ही करून घेता? बिफोर लंच करून घेतो. मग जेवण 12:30 ते 1 पर्यंत झाल्यानंतर 2 तास विश्रांती. वा. 3 वाजेपर्यंत विश्रांती. छानच. 3 वाजता परत उठून चालायला लागायचं.
ते अशासाठी घाई करतोय आम्ही की मुक्कामाच्या ठिकाणी यजमान आपली वाट बघत असतात. बरोबर. कोणी लांबून आलेले असतात त्या कार्यक्रमासाठी. बरोबर, त्यांना उशीर होऊ नये बरोबर. हा हेतू असतो. म्हणून दिवे लागणीच्या आत आम्ही प्रत्येक मुक्कामी पोचत असतो. तिथे पोचल्यानंतर सगळे फ्रेश झाल्यानंतर नेहमीप्रमाणे गजानन विजय ग्रंथाचं वाचन, बावन्नी, आरती. पण मग पूर्ण गजानन याचं वाचन ग्रंथाचं केलं जातं का काही टप्प्याटप्प्याने केलं जातं तुमचं? नाही, गजानन विजय ग्रंथाचं वाचन जवळजवळ 5 दिवस 2-2 अध्याय वाचन हा केले जातात हा हा आणि नंतर शेवटचा अध्याय घेतलं. शेगावला. त्याच्यानंतर काय केलं जातं मग दिनचर्याच्या बाबतीत म्हणते. हा दिनचर्येच्या बाबतीत हे झालं. कार्यक्रम आटोपला, आरती झाली. आरती झाल्यानंतर भोजन प्रसाद. नंतर आमचे डॉक्टर आहेत, काही गोळ्या औषधे कोणाला लागली तर तो दवाखाना म्हणजे उघडला. तुमच्याकडनं तीही व्यवस्था केली जाते. ही म्हणजे व्यवस्था केली जाते. नुसतं खानपानाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था किंवा राहण्याची व्यवस्था, तुमच्या ते काय अंगावर जॅकेट वगैरे घ्यायचंय किंवा स्लिपिंग बॅग तुम्ही म्हणाला, हो. हे सगळं करून परत तुम्ही औषध उपचाराची व्यवस्था सुद्धा करतात. म्हणजे हो. कोणाचे काही वैयक्तिक आता problem बरेच नसतील का? वर्ष डॉक्टर संजय कुमार पांडे निःशुल्क सेवा केली. अच्छा आता 5 वर्षापासून स्वामी समर्थ मठ दादर यांच्याकडून एक पथक येतं. अच्छा ते आपल्या इगतपुरीला आणि घाटाच्या वर अच्छा घाटनदेवीला अच्छा 2 ठिकाणी सेवा देतात. अच्छा. मला असं वाटतं डॉक्टर वसंतराव नाईक पण आपल्याला बरीच काय मदत करतात. हो, डॉक्टर वसंतराव नाईक आमच्या पदयात्रेत असतात आणि बरीचशी औषधं ते आम्हाला पुरवतात. हा, कारण त्यांचं इतकं धार्मिकपणा याच्यात तुम्ही ह्या पालखीची त्यांची एवढी एकरूपता आहे सर, हो, की ते कुठेही असले तरी ती पालखी सोडत नाहीत. पालखी सोडत नाही, ते येतातच. यावर्षी त्यांचं इथून उल्हासनगर पासूनच चालत येण्याचा मानस आहे. हो हो हो. ते तुमच्या बरोबर नाही, बोलले सर. मला असं म्हणायचं की हे भोजन झालं, औषध उपचार झाली, त्याच्यानंतर साधारणतः एक म्हणजे आपण रात्रीचं जे आहे म्हणजे निद्रा अवस्था म्हणतो, आपण झोपणं म्हणतो, हे किती वाजता वाजेपर्यंत होतं साधारण? 9, 8:30-9 पर्यंत. 8:30-9 पर्यंत. म्हणजे एक लक्षात घ्या श्रोतेवर्ग, की सरांच्या म्हणण्यानुसार जर आपण पाहिलं की 4 वाजता पहाटे उठायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या चहा नाश्त्याची व्यवस्था होते, दुपारच्या जेवणाची व्यवस्था होते, संध्याकाळी परत तुम्ही 6-6:30 पर्यंत त्यांच्या मुक्कामी पोहोचल्यानंतर तिथे पारायण होतं आणि पारायण झाल्यानंतर सामूहिक पारायण ना ते सामूहिक पारायण, आणि ते झाल्यानंतर महाप्रसाद जो काही यजमानांकडनं असेल तो महाप्रसाद घ्यायचा आणि 8:30-9 वाजता तुम्ही झोपून जायचं. म्हणजे मला म्हणायचं की दिनचर्या इतकी सुंदर आहे. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे सर. आणि खरोखर सांगतो, माझ्या घरात सुद्धा मला 8:30 वाजता जेवायला मिळत नाही हो. पण इथे तुमच्याकडे 8:30 म्हणजे 8:30च्या आत जेवण होऊन आरामात म्हणजे काय म्हणतात निद्रा अवस्थेत जातात. आणि दुसरा आपल्याकडे विषयच नसतो. महाराज हा विषय असतो. म्हणजे महाराजांच्या अनुसंधानातच आपण जवळजवळ 18-20 दिवस असतो. आणि हा फार मोठा फायदा आहे सर, आहे आध्यात्मिक फायदा ज्याला पडू आपण. मी माझं पण सांगेल सर, की मी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये जॉबला होतो आणि त्यावेळेला मी एलबीटी सारख्या नवीन क्षेत्रामध्ये होतो. आणि मला चांगलं आठवतं, आमचे देशमुख म्हणून उपायुक्त आमचे इन्चार्ज होते, मी खास करून उल्लेख करतोय. आणि मी सांगितलं की सर मला वारीला जायचंय, तर ते म्हणाले कसं शक्य आहे, ऑक्ट्राय बंद झालेला आहे, एलबीटी सुरू झालेली आहे, तुम्हाला वारीला जाताच येणार नाही, इतक्या दिवसाची रजा मी देणारच नाही. त्यांना मी म्हटलं सर मी काही झालं तरी मी जाणार आहे आणि तुम्हाला महाराज सद्बुद्धी देणार आहे, मी उद्या येऊन तुम्हाला भेटतो. आणि खरोखर मला जो अनुभव आला सांगतो, दुसऱ्या दिवशी मी गेल्या त्यांनी एकच सांगितलं मला, आता ते आयुक्त आहेत, तर त्यांनी एवढंच सांगितलं मला की तुम्ही लदवा नाही आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही वारीला जा, तुमचं काय काम असेल ते मी बघील. म्हणजे इतकी चांगली प्रचिती सर मला त्यावेळेला आलेली होती. आणि खरोखर वारीमध्ये गेल्यानंतर ना सर, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सर बाकी सगळं माणूस विसरून जातो. ते तहान भूक वगैरे, घराची ओढ वगैरे सगळं विसरतो आणि त्याच्यामध्ये एवढा मंत्रमुग्ध होतो. म्हणजे वार कुठला आहे हे लक्षात राहत नाही, तारीख लक्षात राहत नाही. आणि आपण म्हणतो ना की शरीर चालण्यासाठी जे काय भोजन किंवा जे काय पेट्रोल लागतं, थोडक्यात आताच्या भाषेत म्हणायचं तर मोबाईलला रिचार्ज करायला लागतं या बॉडीला. ते रिचार्ज तुम्ही एवढं करतात की माणूस नको नको म्हणायची वेळ येते. कारण यजमान एवढे प्रेमाने सगळ्या गोष्टी देत असतात
की त्या भरभरून देत असतात, हेही मी सांगतो. म्हणजे मी आणि स्वतः प्रत्येक अनुभवलं. ठिकाणी आपल्याला बिसलेरीचं पाणी आपल्या हो. सोबतच हा असतं. मुद्दा महत्वाचा आहे की कुठलंही बाकीचं पाणी बाहेरचं तुमचं बाहेरचं नसतं, त्यामुळे प्रकृती खराब होण्याचा नाही. प्रश्नच येत नाही. पाण्यापासूनच नाही ते विकार होतात. हो, आणि जेवणाचंही तुम्ही म्हणाल तर मला असं वाटतं तुमची स्वतःच आचारी वगैरे पण असतात. स्वतःचा आचार्य असतो, त्याचा हेल्पर आणि 4 माणसं असतात त्याची. अगदी व्यवस्थित टेबल वगैरे लावून आम्ही भोजन व्यवस्था करतो. म्हणजे अगदी मी सांगतो ना, स्टीलच्या ताटामध्ये जेवण हो. इतकं व्यवस्थित असतं की एखादा आपल्या घरातली माणसं सुद्धा नियोजन करणार नाही, तेवढं हे कुलसंगे सर नियोजनामध्ये प्रॉपर त्यांनी बघतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाला काय हवंय काय नकोय, कोणाचे काही प्रॉब्लेम्स आहेत का, ते सुद्धा सर जातीने पाहतात. ती सेवा खूप महाराजांनी महत्वाचं आहे. दिलेली आहे. हा. ती अखेरच्या श्वासापर्यंत मला करायची आहे. यस सर. आणि महाराजांची जोपर्यंत इच्छा आहे हे वारी चालू ठेवायची, तोपर्यंत ही चालू राहील. माझी इच्छा अशी आहे की आमच्या नंतर सुद्धा ही वारी अखंडपणे चालत सर राहावी. चालू राहणार, महाराज आहेत, महाराज करून घेणार. हो. पण मी एवढंच सांगेन आता की सरांची आपण अशा गप्पा अजून पुढच्या भागात मारणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी आठवण करतोय की सुदगील संवाद आंबडगोड या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो जर केलं नसेल तर अवश्य करा. या पुढच्या गप्पा अशाच आपण मारणार आहोत. आणि हेही सांगायला मला आवडेल की हे वर्ष 25वं वर्ष आहे 25वा. सरांच्या या वारीचं. म्हणजे सरांनी जी काय सुरू केली 7-8 जणांना बरोबर घेऊन, त्या वारीचं हे 25वं वर्ष आहे. त्याच्याबद्दल सुद्धा आवाहन सर तुम्हाला करणार आहेत. तुमची नाव नोंदणी कशी करायची, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, हे वर्ष सरांकडे प्रचंड गर्दी होणार आहे. हो, हो, नक्कीच. त्यामुळे सरांकडे तात्काळ हा भाग, पुढचा भाग पाहिला रे पाहिला की सरांकडे आपापली लगेच नाव नोंदणी करा. अत्यंत नाममात्र शुल्क असतं. शुल्क तसं म्हटलं तर सरांना आवश्यकताही नाही, कारण महाराज भरभरून महाराज देतात बरोबर. आणि महाराज त्यांच्याकडनं करून घेतात. आणि दाता म्हणाल तर तुम्हाला वेटिंगला दाता असतात. पुढचं मी आवर्जून सांगेल, अहो प्युअर तुपाशिवाय भात नसते, अशी वेळ असते. तुम्हाला तुमचं मसाज बिसाज हा सगळा प्रकार तिकडे भक्तगण एवढे हौशेने करत असतात की हो, आपण हो. नको नको म्हणतो. पण एवढं मात्र नक्की सांगतो की पांडुरंगाच्या वारीला जा, नका जाऊ, काही हरकत नाही. परंतु मी स्वतः तुम्हाला एक नम्रपणे विनंती करेल की महाराजांच्या वारीला अवश्य जा, एकदा अनुभव घ्या. आणि याच नोटवर आपण थांबतोय. पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा कुलसंगे सरांबरोबर याच विषयावर गप्पा मारणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, जय गजानन.